तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा खूप उदास असते आणि त्यामुळे अधिपती तिला काय झालं आहे ते विचारतो आणि त्यावर अक्षरा म्हणते की मला फुलपगारे सरांची खूप काळजी वाटत आहे. त्यामुळे अधिपती तिला विचारतो की आता काय झालं आहे आणि त्यावर अक्षरा त्याला सांगते की आज मला फुलपगारे सरांची खूप तीव्रतेने आठवण येत आहे, कारण आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा वाढदिवस आम्ही खरंच खूप धूमधडाक्यात साजरा करतो, मात्र गेल्या काही दिवसांपासून माझा त्यांच्याशी काहीच संपर्क होत नाही आहे. मी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांचा कुठे शोधही लागत नाही. आणि तुम्हाला आठवतं आहे ना, आपण ज्यावेळी नाशिकला गेलो होतो त्याच दिवशी ते तेथूनही गायब झाले. त्यावर अधिपती म्हणतो, पण ते नक्कीच कुठेतरी असतील, तुम्ही एवढी काळजी का करताय? मात्र अक्षरा काही ऐकत नाही. उलट ती अधिपतीला म्हणते की मला असं वाटतं की आपण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करूयात, किंवा जर तुमच्या ओळखीचं कोणी असेल तर त्यांचा मला नंबर द्या, मी त्यांच्याशी स्पष्टपणे बोलून घेते. पण त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती लपून अक्षरा अधिपतीचं सगळं बोलणं ऐकू लागते. तर इकडे अधिपती अक्षराला समजावत असतो की तुम्ही कशाला उगाच तक्रार दाखल करताय, त्याचा काही उपयोग होणार नाही आहे. फुलपगारे सर सुखरूप असतील. मात्र अक्षरा काही ऐकायला तयारच नसते. ती म्हणते की अधिपती, मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये भुवनेश्वरी मॅडमचाच हात आहे. त्यांनीच फुलपगारे सरांना गायब केले आणि ते ऐकून अधिपती तिच्यावर चिडतो. मात्र अक्षरा म्हणत असते की जर यावेळी माझा संशय खोटा निघाला ना, तर मी स्वतः मॅडमची पाय धरून माफी मागेल. पण प्लीज मला एकदा त्यांना शोधण्याचा प्रयत्न करू द्या. आणि त्यामुळे मग अधिपतीचा नाईलाज होतो. तो अक्षराला म्हणतो की ठीक आहे, आज आपण दिवसभर वाट बघूयात आणि जर त्यांचा काही पत्ता लागला नाही तर मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात. आणि त्यासाठी अक्षरासुद्धा तयार होते. तर दुसरीकडे दुर्गी लगेच भुवनेश्वरीकडे जाते. ती भुवनेश्वरीला म्हणत असते की तुझी सुनबाई अगदी तुझीच गादी चालवत आहे. तुझ्या प्रकारे अधिपतींकडून कामं करून घेते, त्याच प्रकारे आता तीसुद्धा त्यांच्याकडून कामं करून घेत आहे. त्यावर भुवनेश्वरी विचारते, म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला? आणि त्यावर दुर्गी भुवनेश्वरीला घडलेला सगळा प्रकार सांगते आणि ते ऐकून भुवनेश्वरीला धक्काच बसतो. दुर्गी तिला सांगत असते की अधिपतींनी सुनबाईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिने काही ऐकून घेतलं नाही. ती म्हणत होती की माझा भुवनेश्वरी मॅडमवर संशय आहे आणि मी आता पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणारच. जर माझा संशय खोटा ठरला ना, तर मी मॅडमची पाय धरून माफी मागेल. आणि ते ऐकून भुवनेश्वरी विचारते की खरंच ती असं बोलली का? आणि त्यावर दुर्गी म्हणते हो. तर भुवनेश्वरी तिला विचारते, पण तू हे सगळं का ऐकत होती? त्यावर दुर्गी म्हणते की ताई, मी ऐकत नव्हते, मी सहज तेथून जात होते तेव्हा माझ्या कानावर पडलं आणि मी लगेच येऊन तुला सांगितलं. त्यावर भुवनेश्वरी नाटक करत म्हणते, पण हे सगळं आम्हाला सांगण्याची काही गरज नाही, कारण या सगळ्यामध्ये आमचा काही हातच नाही. मात्र दुर्गी म्हणत असते की तसं नाही ताई, पण तुला माहीत असावं म्हणून. मात्र भुवनेश्वरी असं दाखवत असते की जणू तिचा या सगळ्याशी काही संबंध नाही, तिला काहीच फरक पडत नाही. आणि मग त्यामुळे दुर्गी तेथून निघून जाते. दुसरीकडे अक्षरा शाळेतील काही शिक्षिकांसोबत बोलत असते. ती त्यांना फुलपगारे सरांबद्दल विचारते, मात्र त्यांनासुद्धा सरांबद्दल काहीच माहिती नसते. अक्षरा त्यांना सांगत असते की मी सरांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्यांचा काही शोध लागला नाही. त्यांच्या शेजारच्यांना किंवा कुटुंबियांनासुद्धा काही माहिती नाही आहे. आणि त्यावेळी मग एक शिक्षिका अक्षराला सांगतात की काही दिवसांपूर्वी मला फुलपगारे सरांचा फोन आला होता. त्यांनी मला सांगितलं की फॅमिलीमध्ये काहीतरी इमर्जन्सी असल्यामुळे ते नाशिकला आले आहेत. आणि ते ऐकून अक्षराला धक्काच बसतो. ती विचारते की तुमचं पुन्हा त्यांच्याशी काही बोलणं झालं का, किंवा काही कळलं का? मात्र त्या शिक्षिका सांगतात नाही, त्यानंतर पुन्हा आमचा काहीच संपर्क झाला नाही. आणि त्यामुळे मग अक्षरा त्यांना सांगते की जर तुम्हाला पुन्हा काही समजलं तर मला नक्की सांगा. आणि त्यावर त्या दोघीजणी हो म्हणून तेथून निघून जातात. तर इकडे भुवनेश्वरी एका व्यक्तीला कॉल करते आणि त्याला सांगते की आम्ही सांगितलेलं काम आजच व्हायला हवं आणि त्यामध्ये कोणतीही गडबड होता कामा नये. आणि मग ती स्वतःशीच हसत असते. तर दुसरीकडे अधिपती फोनवर बोलत असतो. त्याचवेळी अक्षरा त्या ठिकाणी येते. तिला पाहून तर त्याला धक्काच बसतो. तो विचारतो की इकडे कुठे तुम्ही? त्यावर अक्षरा म्हणते की अधिपती, आपलं ठरलं होतं ना की आपण पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे. त्यावर अधिपती तिला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही ऐकत नाही. ती अधिपतीच्या हाताला धरूनच त्याला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. तर दुसरीकडे दोन गुंड फुलपगारे सरांना एके ठिकाणी घेऊन येतात.
त्यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते आणि मग त्यानंतर ते गुंड त्यांच्या डोळ्यांवरची पट्टी काढतात आणि तेथून निघून जातात. तर फुलपगारे सर म्हणत असतात की अरे हे काय चाललंय, तुम्ही आता मला कुठे घेऊन आला आहात, अजून किती दिवस हा खेळ चालणार आहे. आणि मग त्याच वेळी भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते आणि तिला बघून फुलपगारे सर खूप घाबरतात. दुसरीकडे अधिपती आणि अक्षरा पोलीस स्टेशनमध्ये जातात. तेथील इन्स्पेक्टर अधिपतीला विचारतो की बोला धाकटे सरकार, काय काम होतं तुमचं, आणि जर काही काम होतंच तर तुम्ही फोन करायचा ना, मी घरी आलो असतो. आणि त्यावर अधिपती त्याला सांगतो की आम्हाला एक कंप्लेंट नोंदवायची होती. त्यावर तो विचारतो कशाची, तर अक्षरा सांगते मिसिंग कंप्लेंट. मी ज्या शाळेत शिकवते ना त्या शाळेचे मुख्याध्यापक फुलपगारे सर गेल्या काही दिवसांपासून गायब आहेत. मी त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र मला त्यांची काहीच माहिती मिळाली नाही. त्यांचा फोनही लागत नाही आहे आणि त्यामुळे मला काळजी वाटते. आणि मग त्यावर तो इन्स्पेक्टर अक्षराला काही प्रश्न विचारतो. अक्षरा त्यांची उत्तरं देते आणि मग तो अक्षराला सांगतो की तुम्ही आम्हाला त्या फुलपगारे सरांचा एक फोटो आणि फोन नंबर द्या, आम्ही त्यांना शोधून काढतो. त्यावर अक्षरा म्हणते ठीक आहे, पण तुम्ही प्लीज त्यांना लवकरात लवकर शोधून काढा. त्यावर ते हो म्हणतात. तर अधिपती देखील तिला सांगत असतो की मास्तरीनबाई आता काळजी करू नका, ते सापडतील लवकरच. तर दुसरीकडे फुलपगारे सर भुवनेश्वरीला विचारत असतात की मॅडम हे सगळं काय चाललंय आणि हे कधी थांबणार आहे, तुम्ही मला कधी सोडणार आहात. त्यावर भुवनेश्वरी विचारते की काय झालं सर, तुम्हाला काही इथे कोणी त्रास दिला आहे का. आणि त्यावर ते खाली मान घालूनच नाही म्हणतात. मात्र ते भुवनेश्वरीला म्हणत असतात की मला माझ्या कुटुंबियांची काळजी वाटत आहे, त्यांनासुद्धा माझी खूप काळजी वाटत असेल ना. मात्र भुवनेश्वरी त्यांना सांगते की आम्ही त्यांच्याशी बोललो आहे आणि ते गप्प बसलेत, त्यामुळे तुम्ही काळजी करण्याची काही गरज नाही. आणि आता हा खेळ आम्हाला थांबवायचा आहे, म्हणूनच आम्ही तुम्हाला इथे आणलंय. त्यावर फुलपगारे सर विचारतात म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की आता आम्ही तुम्हाला सोडून देणार आहोत, मात्र ते एका अटीवर, आणि ती अट तुम्हाला पाळावीच लागेल. नाहीतर आत्ता आम्ही तुम्हाला फक्त थोड्या दिवसांसाठी गायब केलं होतं, त्यानंतर कायमचं गायब करू. आणि ते ऐकून ते सर खूपच घाबरतात आणि भुवनेश्वरीला विचारतात की काय अट आहे तुमची. त्यावर भुवनेश्वरी सांगते की आता आम्ही तुम्हाला इथून सोडून देणार आहोत, मात्र बाहेर गेल्यानंतर तुम्ही इतके दिवस कुठे होता, का होता, कशासाठी होता, हे कोणालाही कळता कामा नये. जर तुम्ही तोंड उघडलं तर मग आम्ही तुमच्या बायकोचं, मुलीचं आणि जावयाचं तोंड कायमचं बंद करू, हे लक्षात ठेवा. त्यामुळे फुलपगारे सर खूपच घाबरतात. तर भुवनेश्वरी त्यांना सांगते की आमच्या सुनबाई तुम्हाला खोदून खोदून विचारतील, मात्र त्यांना काही कळता कामा नये, एवढंच लक्षात ठेवायचं. मागच्या वेळी जसं आमच्या सांगण्याप्रमाणे तुम्ही बोलला होता ना, तसंच यावेळीसुद्धा बोलायचं. आणि त्यावर ते सर घाबरूनच हो म्हणतात आणि मग भुवनेश्वरी त्यांना तेथून सोडून देते. तर दुसरीकडे नंबर ट्रेस करण्याआधी ते इन्स्पेक्टर फुलपगारे सरांना कॉल करण्याचा प्रयत्न करत असतात आणि भुवनेश्वरीने त्यांची सुटका केल्यामुळे त्यांचा फोनही लागतो. इन्स्पेक्टर त्यांच्याशी बोलतात आणि मग त्यानंतर अक्षरा लगेच कॉल घेते. ती फुलपगारे सरांना विचारत असते की सर तुम्ही कुठे आहात, इतके दिवस कुठे होता, मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, नक्की काय झालं होतं. आणि त्यावर सर तिला शांत करत सांगतात की अक्षरा मला काही झालेलं नाही आहे, मी ठीक आहे. मी आमच्या गावी कोकणात गेलो होतो, तिथे जमिनीचे काही वाद सुरू होते म्हणून, आणि मी आजच परत आलो आहे आणि ते सुखरूप आहेत. हे ऐकून अक्षराच्या जीवात जीव येतो. तिला खूपच आनंद झालेला असतो आणि मग त्यानंतर ती लगेच सरांना भेटायचं ठरवते आणि मग अधिपतीसोबत पोलीस स्टेशनमधून बाहेर पडते. अधिपती तिला म्हणत असतो की बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना, हे पोलीस कंप्लेंट वगैरे करायची काही गरज नाही आहे. आणि त्यावरती हो म्हणते आणि अधिपतीची माफी मागते. मात्र तिने भुवनेश्वरीवर संशय घेतलेला असतो, त्यामुळे मग अधिपती तिच्यावर नाराज होतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.